नमस्कार, मी सरोजिनी मरळकर। आजकाल स्त्रियांना रोज रोज स्वयंपाकात काय बनवावे हा गहन प्रश्न असतो, पण यूट्यूब फूड चॅनलद्वारे हा प्रश्न खूपसा कमी झालेला आहे। तर मी आज आपल्याला गोवन पद्धतीचा बटाट भाजी करून दाखवणार आहे। याला गोव्यामध्ये सुकी भाजी असेही म्हणतात। नाश्त्यासाठी गोव्यामध्ये ही भाजी अगदी प्रसिद्ध अशी आहे। यासाठी मी बटाटे सोलून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे। हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। कढीपत्ता धुवून घेतलेला आहे। आता कुकरमध्ये मी 2 चमचे तूप घालून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, घालून बारीक चिरलेले बटाटे, हळद व चवीनुसार मीठ घालून छान असे परतवले आहे। बटाट्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असते। उकडलेला बटाटा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते। यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देते। वजन वाढण्यासाठी बटाट्याचा फायदा होतो, पण ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बटाटा अतिसेवन करू नये। तर या बटाट्यामध्ये मी शिजण्यापुरतं पाणी घालून छान ढवळून घेऊन त्याला कुकरच्या 2 शिट्या येऊन दिलेल्या आहेत। ही भाजी करण्यास अगदी सुटसुटीत सोपी पद्धत आहे। कुकर गार झाल्यानंतर त्याला वरून कोथिंबीर घालून शिजवून मस्त घेतलेली आहे। गोव्यामध्ये सकाळचा नाश्ता गरमागरम सुकी भाजी, पाव आणि वाफाळलेला चहा इतका असला की कोणताही गोवेकर अगदी मन प्रसन्नपणे हा नाश्ता खाऊन तृप्त होतो। असा हा ब्रेकफास्ट तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झालेली आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा।